नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रामधील सगळ्यात कमी कट ऑफ जाणारे कॉलेज म्हणजेच बाकीच्या कॉलेजपेक्षा या कॉलेजचा कट ऑफ थोडा कमी जातो, ते म्हणजे SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. या कॉलेजचा व्हिडिओ तुम्हाला आज दाखवणार आहोत. या कॉलेजला लास्ट इयरला कोणत्या ऑल इंडिया रँकला ॲडमिशन मिळाले होते, त्याचबरोबर तुम्हाला किती रँक पाहिजे की जेणेकरून तुमचं यावर्षी इथे ॲडमिशन कॅटेगरी वाईज होईल, याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये आजच्या घेत आहोत. सो चालू करूयात. सगळ्यात पहिलं, जर तुमची SC कॅटेगरी असेल, SC कॅटेगरीचा रँक हा ऑल इंडिया रँक 1,62,285 या रँकच्या जवळपास जर तुमचा रँक असेल ऑल इंडिया, तर तुमचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. हे लास्ट राऊंडचे आपण कट ऑफ सांगत आहोत, तो विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर येतं ST कॅटेगरी. ST कॅटेगरीचा ऑल इंडियाचा रँक जर तुमचा 3,75,671 म्हणजे 3,50,000च्या आसपास जर तुमचा रँक असेल, तर तुम्हाला इथे ॲडमिशन यावर्षी मिळू शकतं. त्यानंतर VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीचा 95,175 म्हणजे एवढा जर तुमचा जवळपास रँक असेल, तर तुमचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर येतं NT2 या कॅटेगरी. NT2ला 1,26,257 इथे जवळपास जर तुमचा रँक असेल ऑल इंडियाचा, तर तुमचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर NT2 या कॅटेगरीला 80,250 म्हणजे 80,000च्या आसपास जर तुमचा रँक असेल, तर तुमचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये यावर्षीला होऊ शकतं. त्यानंतर येतं NT3चा जर रँक हा 79,233 एवढा जर रँक जवळपास असेल तुमचा, तर तुमचं ॲडमिशन यावर्षी इथे होऊ शकतं. त्यानंतर OBC जर तुमची कॅटेगरी असेल आणि 81,000च्या आसपास जर तुमचा रँक असेल ऑल इंडिया रँक, तर तुमचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. SCBC या कॅटेगरीसाठी जर तुमचा रँक 80,000च्या आसपास असेल, तर तुम्हाला इथे ॲडमिशन यावर्षी सुद्धा मिळू शकतं. ओपन या कॅटेगरीला 81,200च्या आसपास जर तुमचा रँक असेल ऑल इंडियाचा रँक, इथे तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. कॉलेजच्या फी स्ट्रक्चर आपण सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवणार आहोत. कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे फी द्यावं लागते. या कॉलेजला डेव्हलपमेंट फी मात्र इथे जास्त तुम्हाला भरावी लागते. बाकी जे कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे, सगळं रिझर्वेशन तुम्हाला या कॉलेजला मिळून जाऊ शकतं. त्यानंतर तुम्ही कॉलेजची बिल्डिंग बघू शकताय. कॉलेजची बिल्डिंग ही खूप चांगल्या अशा परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणात ही कॉलेज आहे. त्यानंतर हॉस्टेल आता जर तुम्ही बघितलं, हे मुलींचं हॉस्टेल आहे. सगळ्या मुली इथे राहतात. मुलांचं हॉस्टेल नाहीये. मुलांचं सेपरेट असं हॉस्टेल तुम्हाला या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. आणि मुलींची सेफ्टी खूप जास्त प्रमाणामध्ये या कॉलेजला तुम्हाला बघायला मिळेल. मुलींना विदाऊट परमिशन हॉस्टेलच्या बाहेर इथे सोडत नाहीत. तर हा एक प्लस बेनिफिट पॉईंट तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर जे कॉलेज आहे, त्या कॉलेजचं हॉस्पिटल तुम्ही बघू शकताय. हॉस्पिटल बऱ्यापैकी आहे. आता इथे क्रिटिसाइज आपण करून चालणार नाही, तर बऱ्यापैकी यांचं हॉस्पिटल आहे. मोठं प्रिमायसेस आहे. त्याचबरोबर या कॉलेजला यावर्षी PGच्या सीटची परमिशन मिळालेली आहे. म्हणजे नेक्स्ट इयरपासून या कॉलेजला PG पण इथे मुलांना बघायला मिळेल. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंटला PGचं एक चांगलं नवीन कॉलेज तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे, इन्स्टिट्यूट कोट्यामधून, अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. कॉलेजचं फी स्ट्रक्चर आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल, तर तुम्ही तिथे बघू शकता कॅटेगरी वाईज तिथे तुम्हाला किती ट्युशन फी पडते.